नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज मी तुम्हाला झुकेनी या फळाबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे। झुकेनी हे फळ सर एक्झॉटिक्समध्ये मोडलं जातं। ही जी व्हरायटी आहे ती 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्समध्ये सलादमध्ये याचा यूज होतो सर। तर ही जी गोष्ट आहे ही आपण झुकेनी बघू शकतात खाली। याचं उत्पन्न हा शेतकरी आपल्या काळभोर जमिनीमध्ये, मुरमट रानामध्ये आणि पोयटा रानामध्ये घेऊ शकतो। याची लागवड ही सरासरी 4.5 बाय 2 या अंतरावरती होते। म्हणजे 2 बेडमधलं अंतर आपल्याला 4.5 फूट ठेवायचं आहे आणि 2 रोपांमधलं अंतर जे आहे ते आपल्याला 2 फूट ठेवायचं आहे। आणि बेड पद्धत याच्यावरती आपल्याला करावं लागेल, बेड पद्धतीने आपल्याला करावं लागेल। त्याला ठिबक सिंचन आपल्याला करावंच लागेल। आणि दुसरी गोष्ट सर, मल्चिंग पेपर ही आपल्याला त्याला टाकावं लागेल। मल्चिंग पेपरचा फायदा असा होईल की त्याचे जे फ्रूट्स आहे त्याचे फ्रूट्स हे जमिनीच्या कॉन्टॅक्टमध्ये येणार नाही आणि त्याची जी क्वालिटी आहे ती क्वालिटी खराब होणार नाही, म्हणून आपल्याला मल्चिंग पेपर करायचं आहे। याचं एकरी प्लांट आपल्याला 4500 रुपये इतके लागतील। आणि सरासरी याचं जर कधी तुम्ही एक पॅकेट खरेदी करायला जाशाल तर 100 सीडचं एक पॅकेट तुम्हाला 280 रुपये पर पॅकेट या हिशोबाने मिळेल। आणि याच्यामध्येच तुम्हाला अजून एक ग्रीन कलर जो बघायला मिळेल त्याचं पॅकेट तुम्हाला 100 सीडचं 180 रुपये ह्या रेटनी तुम्हाला ऑनलाईन तुम्ही परचेस करू शकतात। 4.5 बाय 2 या पद्धतीने लागवडीनंतर याचं उत्पन्न सरासरी 30 दिवसामध्ये आपल्याला चालू होतं, 30 ते 35 दिवसामध्ये। आणि पुढचे 45 दिवस हे उत्पन्न आपल्याला कंटिन्यूअस चालतं। म्हणजे 2 ते 3 दिवसाआड जे आहे ना तुमचा याचा तोडा कंटिन्यूअस तुमचा होणार आहे। आणि त्या 3 दिवसाच्या अंतरावरती आपल्याला प्रॉपर याची कटिंग चालू ठेवणं आहे। आणि पुढच्या 45 दिवसाच्या आतमध्ये सर 18 ते 22 टनापर्यंत ही व्हरायटी आपल्याला उत्पन्न देते। पुणे, मुंबई, बेंगलुरू, नाशिक या अशा मेट्रो सिटीजमध्ये याचा रेट जो आहे तुम्हाला 70 रुपयापासून ते अक्षरशः 200 ते 220 रुपये किलोपर्यंत शेतकऱ्याला मिळाला आहे। आणि बऱ्याच शेतकऱ्यांचे असे अनुभव आहे सर की खूप म्हणजे चांगला इन्कम त्यांना या व्हरायटी थ्रू त्यांना जनरेट केलेला आहे। आणि खूप चांगला इन्कम घेऊन ते शेतकरी कमी दिवसामध्ये खूप चांगलं उत्पन्न घेऊन ते शेतकरी आज चांगल्या लेवलला आहे सर। याचा विषय असा आहे सर की अजून याचं उत्पन्न तुम्ही 18 ते 22 टनामध्ये घेऊ शकता आणि याचं तुम्ही एक्सपोर्टही देखील करू शकतात सर। हे सरासरी तुम्ही प्लांटेशनपासून तर 75 दिवसामध्ये तुमचं पूर्ण क्षेत्री कामं होईल ना। म्हणजे सरासरी लागवडीपासून हा 30 दिवसामध्ये चालू होणार आणि तिथून पुढे 45 दिवस हे वाण चालणार सर तुमचं। वर्षभरामध्ये आपण 3 वेळा याचं एकाच ठिकाणी आपण याची लागवड घेऊ शकतो, 3 वेळा घेऊ शकतो। आणि सरासरी जर तुम्ही एक मल्चिंग केलेली असणार तर एका मल्चिंगवरती सर तुम्ही 2 वेळेस याचं उत्पन्न घेऊ शकता। म्हणजे एकदा काढून परत एकदा तुम्ही याचं उत्पन्न घेऊ शकता। याच्यामध्ये आपल्याजवळ ही व्हरायटी आहे सर गोल्डन येलो कलरमध्ये। हिचं नाव आहे सर जेनको सीड्स हिनाता ही व्हरायटी। आणि ग्रीनमध्ये आपल्याजवळ कायो म्हणून व्हरायटी आहे सर, कायो म्हणून ही व्हरायटी आहे। या 2 कलर्समध्ये आपल्याजवळ या व्हरायट्या अवेलेबल होतात। चवेला सर दोघांमध्ये भरपूर डिफरन्स आहे। ही आपली भोपळ्यासारखी चव देते सर। आणि जी आपली चक्की ज्याला बोलतो ना आपण, त्या चक्की टाईपमध्ये त्याची ग्रीन याची चव आहे सर। खाण्यासाठी सर आपण सलाद म्हणून याचा यूज करू शकतो। याच्यामध्ये प्रोटीन्स चांगल्या कारणाने असल्यामुळे म्हणजे जे भरपूर हेल्थ कॉन्शियस लोक असतात ना, म्हणजे बॉलिवूड ॲक्ट्रेस वगैरे सगळेच, तर ते जास्त हेल्थ कॉन्शियस असतात। त्याच्यामध्ये अन्नामध्ये फॅट वगैरे या सगळ्याच गोष्टी नको असतात त्यांना, जेणेकरून ते लोक ज्या व्हेजिटेबल्समध्ये खूप चांगल्या प्रमाणामध्ये प्रोटीन्स आहे तेच अफोर्ड करतात। त्यामुळे हे जे वाण आहे ते 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेल्समध्ये खूप चांगल्या प्रकारे आणि खूप चांगल्या रेटमध्ये परचेस होतं सर। याचं एकरी उत्पन्न सर 18 ते 22 टनापर्यंत मिळतं आपल्याला। आणि याचा बाजारभाव सर तो कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत जास्त 220 रुपये किलोपर्यंत आपल्याला मिळतो। हे वाण जे आहे सर तर तुम्ही आपल्या वेगवेगळ्या भागामध्ये घेऊ शकतात। जसं की तुम्ही औरंगाबाद झालं, नाशिक झालं, अजून इकडचे बरेचसे फार्मर्स आहेत सर जे या वाणाकडे चांगल्या प्रकारे वळलेले आहेत आणि या वाणाची लागवड करून चांगलं उत्पन्न आज घेत आहे सर। हा वाण सर हा फ्रेश मटेरियल आहे। हे जास्तीत जास्त तुम्हाला 5 ते 7 दिवसामध्ये तुम्ही मार्केटपर्यंत याला पोहोचवू शकता। एक्सपोर्ट आणि याची किपिंग क्वालिटी ना सर ही टणक असल्या कारणाने नाही, याची किपिंग क्वालिटी खूप चांगली आहे। एक 7 ते 10 दिवसापर्यंत तुम्ही तिला मार्केटपर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून हा एक्सपोर्टला ही व्हरायटी खूप चांगली आहे सर। ही होती झुकेनी हिनाता गोल्डन येलो आणि ग्रीनमध्ये कायो जेनको सीड्स या व्हरायट्यांची ओळख। या व्हरायट्यांचं उत्पन्न घेऊन आपण नक्कीच चांगला नफा कमवाल अशी आशा करतो। अधिक माहितीसाठी सर मला संपर्क करा। मी जेनको सीड्स प्रतिनिधी निखिल जाधव,
माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 99 70 99 21 20. धन्यवाद शेतकरी बंधूंनो.